गजानन विजय ग्रंथ ग्रुप पारायणाचा आजचा आपला 8वा अध्याय. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8वा. क्षणात जल आणिले तसून थेंब त्या पिला. क्षणात गमना प्रति करीशी इच्छिलेल्या स्थला. क्षणात स्वरूपे किती विविध धारीशी धीवरा. करी उपदनतावरी बहुदयान रोषा धरा. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. हे वसुदेव की नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्रीहरी पाव माते. तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भाषेन भितरी, त्यांचे सांग करू की हरी. सेवन ते कवण्यारी ते, गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद. कमलांतील मकरंद बेडुकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती. दारिद्र्य पदरी बांधले जरी करू ती मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा. तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीत. पदरी बांधले त्वा, जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा. तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीत. ऐसा सर्व बाजूनी मी ही नदीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी, जाती जिरोन मनोरथ. हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या सागरी पोहत रहे अहोरात्र. तुझ्या कृपेने महिमान आगळे आहे सर्ववन, धनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंग. ऐशा तव कृपेचा दास गणू हा भुकेला साचा घास एखादा, तरी त्याचा माझ्या मुखात तेने मी तृप्त होईल. अवघ्या सुखाते पावेना, अमृताचा लाभता कण, रोग सारे दूर होते. असो मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई, मुक्कामाते दुफळीबाई येऊन बसली हे केले. जेथ जेथ ही नांदे दुफळी, तेथ तेथ ही करी होळी. अवघ्या सुखाची रांगोळी हिच्या पायी होत असे. क्षयरोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, देणे तसे वम सदनाला, प्रयत्न पडतील लोळे तेथ. असो तळ्याची काठावर देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीचा पांढरी, काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयतांत. तो असे मर्या महार देशमुखाचा, ज्याला जोर तू बोल लावणे उत्तर खंडू पाटला काढणे. पाटील वदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडणे. उणे उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारखा नकट्याचा नाही हे जाण माही. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकूनही भाषणा. पाटील खवळला मनसे, बाचाबाचीचे कारण होते अति क्षुल्लक जाण, कागद ठाण्याला लागून पाठवणे होते पाटलाला. तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्याशी तहसीलीत टप्पा द्या. हा ते ऐकून वदला महार, मी न हा टप्पा नेणार देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज देनीत मी टप्पा न जाय घेऊन, तुझ्या हुकुमा लागून बोंबा शिमग्याच्या समजत मी. ऐसे वदनी बोलला, हावभावही तैसा केला, मूठ वळून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे. ती त्याची पाहून कृती, खंडू पाटलं कोपला चित्ती. भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार महाराची हातावर. पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार. त्या प्रहारे करून हात गेला मोडून, महार बेशुद्ध होऊन पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावया. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो भूमीवर पाटील दुसऱ्या महार त्यांच्या आपटांनी नेला उचलून देशमुख सदनी. मोडला हात हे पाहून देशमुख ते संतोषले. वा वा, छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली. ही अनायासे संधी आली, मी ती उपयोगी ओढणे. त्यांनी त्या महाराशी तात्काळ नेले कचेरीशी, समजाविले अधिकाऱ्याशी खोटे नाटे विरोध. कोठेही दोन पक्षात वाकडे आले, अतकिंचित काट्याचेच होता तर नाईटे ते अवलोकन. फिर्याद या महाराची पुस्तकात नोंदलीसाची आज्ञा झाली, अधिकाऱ्याची पाटील पकडून आणावया. शेगाव झाली पुकार, उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर बेडी करी हात कड्या. ते खंडू पाटला समजले,
धाबे त्याचे दण आणले, तोंडचे पाणी पळाले, झाला ती चिंता तो. जा शेगावी मी वाघपरी वागत होतो आजवरी, तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा. अब्रुदारास अपमान वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजाला साकडे ते घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन, करणार न कोणी आण राहिला यावर राहिली. लौकिक यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस, येताच केला नमस्कार शिर ठेविले पायावर. महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावर, सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करांतील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला, काट्याचा नायटा केला देशमुख मंडळींनी बला माझे अहित करण्या. त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझविन कोण रक्षेल. उद्या येथील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी ठोकून पायात असे आज ऐकले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेची चिरा, ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण, अपराध माझ्या हातून अति अल्पदया. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा, अभिमान माझा अब्रूचा धरा समर्थ हे काळे. जयद्रथाच्या वेळेला काष्ट भक्षणाला होता अर्जुन तयार झाला, केवळ आपल्या अब्रूस्तर. तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली, प्रभूने वस्त्रे न्यायसविली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली, नग्न करण्यासाठी बरी तिचे करावं रक्षण. ऐसे वदून समर्थाला पाटील रडू लागला, आसवांचा तो चालला पूर नेत्र वाटे हो. घरची माणसे चिंता तो आधीच झाली होती फार, नाही त्याचा शोक. गोसावी या पलंगी बसणे जा भास्कराला ब्रह्मगिरीला करी धरी आणून बसवे, त्या धरी ह्या जवळच्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावून, ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरिले त्याने निचकरे. भास्कराचे शरीर रिप्पाळ सशक्त पेडा, तो गोसावी त्याच्यासमोर शोभू लागला. पलंग पेटला, चोपे ज्वाळा निघू लागल्या, आसनी स्थिर झाले. प्रल्हाद काय सुत उभा केला अग्नितळ, हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी वागवते. त्या लिहिल्या गोष्टींचे प्रत्यर्थ दाविले साचे, मळा माझे कृष्णाजीचे श्री गजानन साधुनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न्या पलंगापाशी महाराजांच्या अधिकाराशी मी न काही जाणतो. हे न माने भास्करा उडीत आणि फराफरा उभा केला समोर आपल्या सद्गुरू राहायचा. नैन दहती पावक हे खरे करून लावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत मी पोटभरे आहे संत, शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांतीधामा, केला खटा टोपरी कामा गीत शास्त्र शिकवण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो, मी राती तृण धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावच्या जणांनी केली समर्था विनवणी, आपणा अग्नीपासून भय नाही ते खरे. तरी महाराज आपल्याकरता खाली यावे लवकर आता, अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्ही धडकी बरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी. गोसावी झाला हे पुढे तो न काही बोलला. लोक विनंतीस दयामान खाली उतरलेले जाण्यानं तो पलंग पडला कोसळून, एक पळही न लागले त्याला. या अवघ्याच होता जळला तो भाग विशेष उरला, ज्या लोकांनी विजवला साक्ष दावण्या इतरांची. ब्रह्मगिरी बाई लागला निराभिमान अवघ्या झाला, स्पर्श होता गंगाजल मला कुठून राही तेथं. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरी सबोध केला, आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवानी न सांगावी गोष्ट कोणाने रचावी. नुसते शब्द पांडित्य माजले जगातून, आता तेनेच आहे झाला घात आपल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार, ध्यानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले अति श्री शंकराचार्य जालंधर गोरख गहिनीसाचार, ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले अति श्री शंकराचार्य निश्चित, प्रपंच राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथाने. स्वामी समर्थ ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवर, यांची चरित्र आणि म्हणा उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. सारणतया माझारी तुले गवसना. ऐसा बोध ऐकला ब्रह्मगिरी विरक्त झाला, प्रातःकाळीच उठून गेला कोणानं भेटता शिष्यांसह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावाची. तो आला पाहावयाशी मयात जळलेल्या पलंगाचे. हा दासगणू श्री विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारो भाविका भवाब्दित हेची इच्छी दासगणू शिवभो तू श्रीहरिहरा पडमस्तो इति श्री गजानन विजय ग्रंथ अष्टमोध्याय समाप्त. गजानन महाराज की जय.
गजानन महाराज की जय. गणगण गणात होते, गणगण गणात होते, गणगण गणात होते, गणगण गणात होते.